उद्या संपूर्ण जगभरामध्ये धर्मवीर 2 हा चित्रपट लॉन्च होत आहे, सिनेमाघरामध्ये पोहोचत आहे। आपल्यासोबत मंगेश देसाई या चित्रपटाचे निर्माते आहेत। किती उत्साही आहात तुम्ही? हे उत्साही तर आहेच आहे, पण टेन्शन पण आहे। टेन्शन काय? गेल्या 2 दिवसापासून असं हलचल आहे एकदम, म्हणजे म्हणतात ना ते बटरफ्लाय इन द पोटामध्ये असे तसं सगळं चालू आहे। त्याच्या मागचं कारण एकच आहे रे, की मागच्या वेळेला साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या माध्यमातून धर्मवीर 1 प्रदर्शित झाला होता। लोकांनी भरभरून प्रेम दिलं होतं। धर्मवीर 2 सुद्धा लोकांना त्याच पद्धतीने आवडावा ही खूप मनापासून इच्छा आहे। त्याच पद्धतीने तो केला आहे, लोकांसमोर मी आणायचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे ती एक म्हणतात ना ती एक भीती आहे मनामध्ये, पण मला नक्की गॅरंटी आहे की सिनेमा हा लोकांना आवडणार आणि पुन्हा एकदा रसिक प्रेक्षक या धर्मवीर 2ला दिघे साहेबांना भरभरून प्रेम देणार। हिंदुत्वाची साहेबांची जी पहिली गोष्ट आहे ती सगळ्यांनी पाहिली, उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, पिक्चर सुपर डुपर हिट पण झाला। या पार्ट 2 मध्ये काय वेगळं पाहायला मिळणार आहे? एक तर याची बायलाईनच आहे बघ, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट। साहेब म्हणजे कोण साहेब आहेत? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब। या तिघांचं हिंदुत्व हे जातीपातीला धरून नव्हतं, तर हिंदुत्व म्हणजे माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागवणं, जोडणं। तर ही सगळी जी परंपरा चालत आलेली, या परंपरा ही कशी आहे, त्या परंपरेसाठी तिघांनी पण कसं बलिदान दिलेलं आहे याची ही स्टोरी आहे। म्हणून याची आपण बायलाईन ठेवलेली आहे, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट। आणि तुला सांगतो, सिनेमा बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला हे नक्की वाटणार की यस, प्रत्येकाने आपल्या लोकांसाठी, आपल्या अस्तित्वासाठी अशी लढाई लढली पाहिजे। सध्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन करू शकता? कारण या चित्रपटाला राजकीयदृष्ट्या देखील पाहिलं जात आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर चित्रपट प्रदर्शित होतोय, त्यामुळे बरेच कांगावे आहेत याला। नाही, मी तुला स्पष्ट सांगतो की आत्ताच्या इलेक्शन्स डोळ्यासमोर ठेवून वगैरे असा सिनेमाचं काही नाही। हे मी बोलल्यानंतर खूप लोक याच्यावर खूप ट्रोल पण करत असतात, पण माझ्या त्या ट्रोलर्सला काही चेहरा नसतो। पण मी तुला खरं सांगतो की जेव्हा भाग 1 झाला तेव्हाच ठरला होता भाग 2 करायचा। खरं तर हा रिलीज करणार होतो मी 9 तारखेला, तेव्हा तर इलेक्शनचं माहिती पण नव्हतं। पण तेव्हा एवढा पाऊस पडला की मला असं वाटलं की ज्या रसिक प्रेक्षकांसाठी मी ही कलाकृती आणतोय त्यांनीच ती बघितली नाही तर उपयोगच नाही। आणि ती कलाकृती बघण्यासाठी त्यांना मी थिएटरमध्ये या नाही म्हणणार त्यावेळेला, कारण त्यावेळेला त्यांचं घर सावरणं त्यांना गरजेचं आहे। म्हणून मी ही पुढे ढकलली। अजूनही निवडणुका डिक्लेअर झालेल्या नाही आहेत, पण माझा सिनेमा 27 तारखेला रिलीज होतो आहे। त्यामुळे मला नाही, माझं स्पष्ट म्हणणं आहे की तसं त्याचं कनेक्शन नाही आहे। पण राजकीय जी घडामोड आहे, म्हणजे बाळासाहेबांची, दिघे साहेबांची आणि लागून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची, याचे ग्लिम्सेस नक्कीच तुम्हाला सिनेमात दिसणार आहेत। घटनाक्रम जो आहे तो सत्य कथनाकावर आहे की काही फिक्शन पण आहे? हे बघ, आता कुठली गोष्ट कशी असते की समजा आपलं घर आहे, घरामध्ये वडील आहे, आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे। जेव्हा वडिलांची गोष्ट येते तेव्हा आईची गोष्ट सांगायला लागते, मुलांची गोष्ट सांगायला लागते, सेम आहे। पण यातल्या घटना ज्या आहेत या मॅक्झिमम खऱ्या घटना आहेत, फक्त त्याला आपण स्वरूप चित्रपटीय दिलेलं आहे। कारण आज तू आणि मी बोलतोय हे जर नुसतं चित्रित केलं तर कोणीच बघणार नाही, पण तू आणि मी बोलत असताना हा माईक असा हल्ला तर लोकांचं लक्ष जाईल। हे आम्ही काय म्हणतात त्याला, त्याचं चित्रीकरण चित्रपटीय माध्यमातून केलेलं आहे। आणि प्रेरणा देणारा ठरेल हा चित्रपट? 100% प्रेरणा देणारा ठरणार। सिनेमा लोकांना आवडणार। शेवटचे 30 सेकंद शेवटचे लोक अरे हे काय असं म्हणून 100% जाणार। आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप तुम्हाला पण शुभेच्छा या चित्रपटासाठी। थँक्यू। तर आपण पाहतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आणि शेवटचे जे 30 सेकंद आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, त्यामुळे प्रेक्षक आता याला कसा प्रतिसाद देणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।